नरेंद्र मोदींनी महिला सक्षमीकरणावर भर दिलाय। देशात 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये देऊन त्यांनी स्वावलंबी बनवण्याचं धोरण केंद्र सरकारनं आखल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा आयोजित सभेमध्ये फडणवीस बोलत होते। कोटी रुपये त्याला दिले आणि आता मोदीजींनी सांगितलं आमच्या बचत गटांनी केलेल्या वस्तूंच्या विक्री करता रेल्वे स्टेशन असेल, बस स्टेशन असेल, सरकारी जागा असतील, सगळ्या जागा या महिला बचत गटांच्या वस्तूच्या विक्री करता उपलब्ध करून देण्यात येतील। महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी केलं। आणि माता भगिनींनो, आता या ठिकाणी या मंचावर पुरुष मंडळी जास्त दिसतायत, पुरुषांचं जास्त काळ चालणार नाहीये। मोदीजींनी ठरवलंय 2026 नंतर देशाच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिला येणार आहेत। त्यामुळे या मंचावर 50% तुम्हाला बसवावं लागेल, अर्ध्या खुर्च्या आम्हाला खाली कराव्या लागतील, कारण मोदीजींनी सांगितलं महिलांशिवाय देश चालू शकत नाही। जोपर्यंत महिलांना पायावर उभं करत नाही तोपर्यंत देश चालू शकत नाही, हे मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं। मुद्रासारखी योजना आणली। महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। रेल्वे स्थानकं, बस स्टँड, सरकारी जागा इथं महिला बचत गटांच्या स्टॉल्सना जागा दिली जाते। या माध्यमातून महिला बचत गट आणि पर्यायानं सदस्य महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनतील असं यामागचं धोरण असल्याचं फडणवीस म्हणाले। आज व्यासपीठावर महिलांची संख्या कमी दिसते, पण भविष्यात ती वाढेल। 2026 पासून लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिला अधिक मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व करतील तसा कायदा मोदींनी संमत केलाय। पुरुषांचे आता फार काही चालणार नाही अशी मिश्किली फडणवीस यांनी केली। देशाच्या 140 कोटी जनतेचा कारभार ठरवणारी ही निवडणूक आहे, त्यामुळे कमळाच्या शेजारील बटन जास्तीत जास्त लोकांकडून दाबले जाईल याची काळजी घ्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना केलं।